नक्कीच आंबेळेपाडा संघ पराभूत होतोय. निखिलची आणि चेतन गीतेची कमी संघाला नक्कीच भासताना आपल्याला पाहायला मिळाली. निखिल थोडेसे इंजर्ड आहेत आणि त्याचा खूप मोठा तोटा संघाला. चला बॅटर ओमसाई कोल्टन, चला बॅटर चला ताबडतोब. ओमसाई कोल्टन संघाचे कॅप्टन व्यवस्थापक गणेशजी ठाकरे साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना संपूर्ण आमच्या रविराज ब्लास्टर जांभुडे चेतन स्मृती चषक आणि ओमसाई कोल्टन यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ज्याच्या नावामध्येच आग आहे असा जयेश आगिवले आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो चंद्रकांत अर्थात चंदू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांची लढत आहे. एका बाजूला गावदेवी 11 बरडपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई कोल्टन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आगिवले मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो चंद्रकांत चंदू. गोलंदाजी मार्कवर अर्जुनच्या हातामध्ये चेंडू आहे. 4 षटकांची लढत पाहूया कशा प्रकारे कामगिरी होती मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. चंदू स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल तो जयेश आगिवले. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाज तयार. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. कोल्टन संघाचा एक दर्जेदार खेळाडू, त्याची भूमिका कशी राहते ती आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर ओमसाई कोल्टन त्यांच्या विरुद्धमध्ये संघ मैदानामध्ये खेळतोय. गावदेवी बरडपाडा सुंदर असा फटका जयेश आगिवलेच्या बारमधून सीमा. 27 22 21 20 19 18 17 16. ज्या वेळेस आपण कॅप्टनचा इंटरव्ह्यू घेतला बाबू, त्यावेळेस कॅप्टनने सांगितलं होतं की एका बाजूला मेवणे आहेत एका बाजूला दाजी आहेत. आता मेवणे भारी ठरणार का दाजी ते आपल्याला पाहिजे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. जयेशला परतावं लागतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते सोन्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये सोन्या, ज्याचं वय आहे 16 आणि 16वं वर्ष कायम धोक्याचं असतं असं म्हटलं जातं. पाहूया आता ते काय घडतं मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचंय. धापलकावर 6 धावा आहेत. अर्जुनला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवर. सोन्या ऑन स्ट्राइक. सोन्याच्या बाहेरमधून टॉपेज तिथे क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज बाद. आल्या आल्या धोक्याची घंटी वाजली. सोन्याला परतावं लागतंय. 29 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना महेश ठाकरे मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू ठाकरेने ठोकलाय. पहिल्या चेंडूवर दर्जेदार चौकार. 4 रन 4 धावा. अतिशय सुंदर फटका. प्लिक हा खूप सूरज स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो महेश ठाकरेच्या बॅटमधून. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अतिशय सुंदर आणि सुबक हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा चौकार येईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. अरुणला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अरुणचा हा चेंडू सुंदर असा फटका महेश ठाकरे यांच्या बॅटमधून. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओम साई कोल्टन 2 बाद 11 धावा. संधी देऊया डीजे ऑपरेटरला.
पिच आणि या चेतन स्मृती चषकाची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी देत आहोत आपण मोमेंटो आणि सन्मानित करत आहोत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय सुरेशजी घुडे साहेबांना मंगेशजी मार्गे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण सन्मानित करूयात मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार गोविंदजी भोईर या मान्यवरांना दिनेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण सन्मानित करूयात उमेशजी घुडे यांना मंगेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते. जे कर्णधार आहे साई ग्रीन 11 नवापाडाचे आणि मुरबाड शापूर टेनिस क्रिकेट हे जे इंस्टाग्रामवर पेज आहे त्या पेजवर संपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात तो ऑफिशियल पेजचे ऍडमिन आहेत उमेशजी घुडे आणि त्यांचा शुभ सन्मान सध्या आपण संपन्न करत आहोत. सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपण विशेष आभार व्यक्त करूयात. वेलकम ऑल ऑफ यू सर्वांना मानाचा जे शिवराय आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण कॉम्बॉक्स कडे. ओ टू निखिल. धन्यवाद दीपक. धावफलकावर धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत याच्या बॅटमधून आलेला हा रिबतचा चौकार आपण पाहिला. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये ओमसाई कोल्टन साठी शंकरचा हा चेंडू तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 16 धावा आहेत. 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. ओमसाई कोल्टन संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. 16 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. शंकरची गोलंदाजी सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळते. जे गावदेव बराडपाडा संघ एका बाजूला आहे त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई कोल्टन दुसऱ्या बाजूला. सुंदर असा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज चंद्रकांत याची खेळी संपुष्टात. 1 मोर विकेट डाऊन टीम ओमसाई कोल्टन. होतील इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावर रोशन. डाव सावरावा लागेल. सध्याच्या घडीला अडचणींचा सामना करते ओमसाई कोल्टन. सुरुवात अतिशय चांगली झाली जयेश आगिवलेच्या माध्यमातून. तदनंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सिनियर कॅम्पर मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकरे त्याला डाव सावरावा लागेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये कॅप्टन लीडिंग करतोय संघाला रोशन. कॅप्टन नॉक मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून येईल का ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर 16 धावा आहेत. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये कोण कोणावर अधिराज्य गाजवत आहे ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. काय घडत आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार. सध्याच्या घडीला रोशन मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर शंकर. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅटनं खेळलाय. डीप मिड विकेट कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक येतील. बॉल कव्हर करतील. फक्त सिंगलच्या व्यतिरिक्त काय मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 बाद 17 टीम ओमसाई कोल्टन आणि गावदेवी बरडपाडा या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक. तृतीय क्रमांक 12,000. चतुर्थ क्रमांक 10,000 आणि 5व्या क्रमांकासाठी देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक असलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह केली जाते. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं विशेष आपण कौतुक करू. दोन्ही पंच आपण मैदानामध्ये पाहतात. अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांच्या या स्पर्धेमध्ये. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करू. धावफलकावर 17 धावा आहेत.
समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकतात याच विभागातील एक नामवंत समालोचक मुरबाड तालुक्यातील दिग्गज समालोचकांच्या यादीमधलं नाव डीपीर बिराडे सर, त्यांच्या समवेत मी स्वतः निखिल ठोंबरे या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आयोजक कमिटीने दिली, त्यांचाही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 3 बाद 17 धावा आहेत, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूंमध्ये किती येतील ते आपल्याला पाहिजे. रोशन टू रोशन, कोणता रोशन कुणावर भारी ठरणार? एका बाजूला कोल्टनचा रोशन आहे, एका बाजूला बराडपाडाचा रोशन आहे, एका बाजूला मेवणे आहेत, एका बाजूला दाजी आहेत. आता कोण कुणावर हवे ठरणार ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर रोशन आपल्याला पाहायला मिळतोय, कॅप्टन रोशन. तर गोलंदाजी मार्कवर रोशन आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी बराडपाडा संघाकडून. 2 षटकांमध्ये 17 आल्यात, अजून 2 षटकांमध्ये 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे, कारण या मैदानावर डिपेंड करणं थोडंसं अवघड झालंय आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसाच्या तुलनेमध्ये. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर रोशन. पहिला चेंडू फुल टॉस, पंचांकडे जोरदार अपील, परंतु हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. फुल टॉस होता तो लोअर, फुल टॉस झाला, परफेक्ट यॉर्कर झाला, परंतु तिथे कोणत्याही प्रकारची धाव मिळताना पाहायला मिळत नाही. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानामध्ये रोशन कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. संघात धावसंख्या 3 बाद 17. षटक क्रमांक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर तिसरं ओम साई कोल्टन, त्यांच्या विरोधामध्ये टीम आई गावदेवी बरडपाडा हा संघ मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक झेल त्यांच्याकडून ड्रॉप होताना पाहायला मिळेल. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी ती गमावली आहे आणि इथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर असा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर रोशनच्या माध्यमातून सध्याच्या घडीला स्ट्रगल करतोय. तिसऱ्या पंचांची मागणी ते होऊ शकत नाही, तो फक्त पंचांसाठीच अधिकार आहे याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने नोंद घ्यायची. ब्ल्यू स्विफ्ट गाडी आहे, त्यांना विनंती थोडीशी बाजूला लावा. व्हाईट स्विफ्ट आहे, त्यांना विनंती थोडीशी बाजूला पार्क केली तर खूप चांगलं होईल. तुमचे जे गाडीची काच आहे त्याचे रिफ्लेक्स पडतात. स्विफ्ट गाडी रोशन आपण पाहतोय मैदानामध्ये, पंच जागेवर येत आहेत आणि हा नॉट आउटचा इशारा आहे. एक आता आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं अपील केलं होतं स्क्वेअर लेग पंचांकडे. तुम्ही त्यांच्याकडे किती अपील केलं ते तुम्हाला आउटच देऊ शकत नाही, कारण तो त्यांचा अधिकारच नाहीये. जे अपील करायचे ते तुम्हाला मुख्य पंचांकडे करावं लागेल. स्क्वेअर लेग पंचांकडे खूप मोठं अपील होतं. धावफलकावर धावसंख्या 19 धावा, 2 पंचांमध्ये थोडीशी बातचीत झाली, नॉट आउटचा इशारा पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर बॅटर रोशन ऑन स्ट्राईक, 19 धावा धावफलकावर. अजून एक चांगला चेंडू, रोशन मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर न घेतलेले धाव त्याचा किती इम्पॅक्ट पडतो ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर 19 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर रोशन. फुल टॉस आणि आता हा फुल टॉस सरळ पाठवलाय सीमारेखेच्या बाहेर. पॉवर ऑफ रोशन च्या बॅट मधून सिक्सर चे रन. संघात धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 25 या धावसंख्येवर. रोशनच्या बॅट मधून आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा येतील. संघात धावसंख्या धावफलकावर 25 धावा आहेत. मला वाटतं मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. तेथील प्रेक्षक वर्गाचं किंवा आमचा आयोजक कमिटीतील मेंबर असेल त्याचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू.
संघात धावसंख्या धावपलकावर 25, 25 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोशनच्या हातामध्ये चेंडू आहे. आतापर्यंत रोशन भारी होता, परंतु या चेंडूवर आलेला षटकार. आता पाहूया काय घडतंय. शेवटचा चेंडू या षटकातील. 25 धावा आहेत. ओम साई कोल्ठन संघ मैदानामध्ये खेळतोय. स्ट्रायकर एंडवर रोशन, कॅप्टनच्या बाहेरमधून अजून एक सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. ये तो सिर्फ झांकी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. कॅप्टनने मैदानामध्ये आक्रमण कॅप्टनच्या बाहेरमधून 2 षटकार आलेत. धावसंख्येला वेग येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटच्या षटकामध्ये नयनच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया नयनची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केले जाईल ते आपल्याला पाहायचं. खूप दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत दाखल झालेत ओम साई कोल्ठन संघ. दुसऱ्या बाजूला बरडपाडा संघ पाहतोय, तोही खूप दूरवरून आलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहूया कोण कोणावर अधिराज्य गाजवतो ते आपल्याला पाहायचं. 31 धावात कोणत्या गावाचा विजय होणार. 31 धावात 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 6 चेंडू. स्ट्रायकर एंडवर महेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन काशीनाथ यांचं विशेष कौतुक करू. सुंदर असा चेंडू, तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाले. लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 32 या धावसंख्येवर. विशेष आपण कौतुक करू राजेश सर यांचं. अप्रतिम अशी पंचगिरी. आणि दुसऱ्या बाजूला राणे सर यांचंही कौतुक. फुलटॉस सलगचा तिसरा या स्पर्धेतली षटकार हॅट्रिक आजच्या दिवसातली कंप्लीट करतोय कॅप्टन रोशन. ऑन फायर, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फुलटॉस, गुडगा वाकवला आणि हा बैठक शॉट, षटकार. गुडगा टेक, सिक्सर देख. अप्रतिम षटकार. संघात धावसंख्या धावपलकावर 38 धावा आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आता फक्त षटकार चौकारांची भाषा मैदानामध्ये कॅप्टन बोलतोय. संघात धावसंख्या 38 धावा. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवत असताना बॅटर रोशन. 38 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओमसाई कोल्टन पोहोचलाय 40 या धावसंख्येवर. 40 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रोशन मैदानामध्ये आपले रंग उधळताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली आहे आतापर्यंत. 9 चेंडू, 23 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर नयन. स्ट्रायकर एंडवर रोशन. इथे विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. महेश ठाकरेला अक्षरशः नॉन स्ट्रायकर एंडवरच थांबवलाय तो रोशन याने. धावपलकावर धावसंख्या 40. कारण शेवटचे 2 चेंडू आहेत. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल आता सध्याच्या घडीला भरपूर वाढलाय. तो खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय रोशनचा. 10 चेंडू, 23 या धावसंख्येवर. धावा बनवाव्या लागतील. समोर तितकाच ताकदीचा संघ आहे, तो म्हणजे गावदेवी 11 बरडपाडा. धावपलकावर 40 धावा. नयन तयार. नयनचा हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. ओमसाई कोल्ठन. धावपलकावर धावसंख्या 40 धावा. लास्ट बॉल टू गो. एक वेळ अशी होती की 30 होतील का नाही असं वाटत होतं, परंतु 3 षटकार आल्यानंतर संख्येला वेग मिळताना आपल्याला पाहायला मिळाला. आता शेवटचा चेंडू फिनिश कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पडून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळतोय आणि महेश ठाकरे होतील रन आउट. धावपलकावर धावसंख्या 42. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 42 धावा धावपलकावर आहेत. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य, 43 धावांचं आव्हान.
कान्होळ, माडस आणि कान्होळ संघ रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. 42 झाल्यात, 43 धावांचं आव्हान आणि त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा दीपवीर बिराडे सर यांच्याकडे. धन्यवाद. ओपनिंग पर इमिडिएटली पाठवा बॅटिंग करणारी टीम गावदेवी बरडपाडा. ज्या टीम समोर टार्गेट सेट झाले 43 रनचं 10.67 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची आहे ती म्हणजेच टीम आई गावदेवी बरडपाडा क्रिकेट संघाला. ओमसाई कोल्टनच्या विरोधात सरप्राईज पोल ई पोल आणि त्या ई पोल मधील ही पहिली लढत तुम्ही बघत आहात. चला ओपनिंग पे रेडी ठेवा. मंगेश मार्के इमिडिएटली आपण मेन स्टेजची संपर्क साधा. मंगेश मार्के सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुकताच या क्रीडा यांचं शुभागमन झालेलं सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा फार मोठा नावलौकिक आहे अग्नि युवक संघटना बदलापूरचे अध्यक्ष सन्मान्य मयूरजी पिसेकर साहेब आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी सध्या या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाला. त्या सर्वांचं आपण करूयात वेलकम. या आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक ससरे सरचे स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीत सध्या आपण बघत आहोत मान्यवरांचं अगदी धूमधडाक्यात आगमन व्यवस्थापन समितीच्या वतीनं होत असताना सन्माननीय अतिथी मयूरजी पिसेकर साहेब आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी नुकताच क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाला. ते सर्वांचं आपण करत वेलकम. या साहेब मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक ससरे सरचे स्वागत. हजारो तरुणांचं प्रेरणास्थान त्याचबरोबर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांचा नेहमीच चांगला हातभार तुम्हाला पाहायला मिळतं. नेहमी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व मयूरजी पिसेकर साहेब जे नुकताच आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचं पुन्हा एकदा वेलकम आपण करूयात. चला बॅटिंग करणारी टीम आई गावदेवी बरडपाडा आपली ओपनिंग पोर इमिडिएटली पाठवा. टार्गेट सेट झालंय 43 धाबेचं 10.67 धाबेची आवश्यक आहे धावगती आणि या धावा चेस करण्यासाठी आघाडीला आपण बघत आहोत संदीप आणि त्यांच्या सोबतीनं जीवन. हे दोन बॅटर सध्या पोहोचतात मैदानाकडे. चला जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा. माडस 11 माडस आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ. हा ई पोल मधील सामना असेल दुसरा. रेग्युलर शेड्यूल नुसार हा सामना असेल 6वा. सो या दोन टीम्सला रिक्वेस्ट आपण देखील पोहोचा. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ टीमचा कॅप्टन उपस्थित आहेत. रिक्वेस्ट असेल माडस 11 माडस टीमच्या कॅप्टनला आपण पोहोचा टॉस करता. प्रेक्षकांवर स्वागत आहे सर्वांचं. 28 वर्ष अभिमानाची स्वाभिमानाची परंपरेची अद्वितीय क्रीडा सोहळा आणि ज्या स्पर्धेचा दिवस सध्या सुरू आहे दुसरा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे यासे डोला सध्या आपण उपभोगत आहोत. रविराज ब्लास्टर जांभूड आयोजित चेतन स्मृती चषकाचा हा दिमागदार राजेशाही सोहळा. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. आजच्या दिवसातील
हा 5वा सामना आणि 5वी निर्णायक लढत सध्या सुरू असताना ओमसाई कुलटण आणि त्यांच्या विरोधात टीम सज्ज झाली आहे. सेकंड इनिंग मध्ये 43-43 टार्गेट चेस करण्याकरता आई गावदेवी बरडपाडा आघाडीसाठी बघताय तुम्ही. स्ट्रायकर एंडला संदीप आहेत आणि त्यांच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकर एंडला जीवन ऑल इज सेट. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना सध्या सुरू होतो आणि दोन्ही टीमला आपण देऊयात बेस्ट ऑफ लक. ऑल इज सेट. 3-2-1 लेट्स प्ले. पॉवर प्लेचं पहिलं षटक. वैभव येतात बॉलिंग ट्रॅकवर फॉरेस्ट कडून राऊंड स्टंप. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला स्वीप केला. स्कोर लेगला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला पंख लावलेत स्ट्रायकर एंडमध्ये बॅट्समन संदीपनं. बॉल सीमा पार. सुरुवात दमदार. 6 धावा. भन्नाट फॉर्म मध्ये आहे यंदाच्या हंगामाचा विचार केला तर संदीप ज्याचं चांगलं योगदान आतापर्यंत लाभलंय आई गावदेवी बरडपट्टा टीमला. आणि या मॅच मध्ये देखील समर्पक सुरुवात सध्या तो करत असताना 6 इंडिव्हिज्युअल अकाउंट सध्या ओपन झालंय. फलकाचा देखील श्री गणेशा या 6 धाबेसोबत होत असताना शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साइडला टर्न करायचा होतो. विकेट किपर थोडे नाखुशीत नाराज आहेत. आय थिंक थिकेज होती आणि ती ड्रॉप झाली आहे आणि अशा स्थितीला अशा क्षणाला कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडेसे निराशजनक नाखुश मुद्रेनं गोलंदाज देखील तुम्ही बघतायत. कारण पहिला चेंडू 6 आला त्यामुळे या विकेटची इम्पॉर्टंट काय आहे, किती महत्वपूर्ण विकेट आहे हे तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळेल. इट्स डॉट. हा फुल टॉस ड्राईव्ह केला बॅकफुटवर येत असताना चांगला स्क्रीन ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट आहे इनफिल्ड मध्ये. रिटर्न थ्रो केला जाईल जोपर्यंत विकेट किपर रेनला आणखीन एक सिंगल सहजतेने त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल सरकली आहे ती स्कोर कार्डवर आतापर्यंत 7 या आकडावर. निखिलजी डोंगरे लगेचच आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये जॉईन व्हायचं. यानंतर आपण या षटकाच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅचचा टॉस कव्हर करणार आहोत. विषयमध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा चांगला फटका आहे. इनसाइड आउट. ओव्हर द कव्हर्स खेळतात मिसफील्ड मिस्टेक झाली ती म्हणजे फिल्डर कडून बॉल थोडा बाजूला गेला. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि त्यामध्ये आता आलं यश ते म्हणजेच बॅटर जीवनला. 3 धाबा सहजतेने होत आहेत पूर्ण. स्ट्रायकरला आपण बघू शकाल कॉलिंग चांगलं राहिलं. तालमेल चांगलं होतं दोन्ही बॅटरच्या दरम्यान. व्हेरी मच कॉन्फिडंट इन बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. आणि सहजतेनं 3 धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची जी टोटल आहे ती सरकली फलकावरती आतापर्यंत 10 या आकडावर. 10 ऑन बोर्ड. स्टील 2 to go. अजूनही बॉल बाकी आहेत. निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे 2. बॅटची कड आणि त्यानंतर पाठीमागे विकेट किपरनं पकडला सुंदर झेल आणि लागला 10 वरती हादरा पहिला बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी बरडपाडा क्रिकेट संघाला. संदीप परत आहेत माघारी. ह्यूज विकेट डाऊन. 29, 28, 27, 26. अर्थातच निकनेम सागी. चांगला आउट स्विंगर आपण पहिला राऊंड विकेटचा नॅचरल अँगल असतो जो कोण तयार होता उजव्या हाताच्या बॅटरच्या अगेन्स्ट त्याचा फायदा आता घेत असताना तुम्ही बघत आहात गोलंदाज वैभवला ज्याचं कमबॅक या षटकामध्ये टोटल झालं. पहिला चेंडू 6 आणि त्यानंतर वापसी फार जबरदस्त केली आहे ती ओमसाई कोलठण क्रिकेट संघासाठी. त्या ठिकाणी बॉलर वैभवनं पहिले स्वेस सध्या त्याच्या सोबतीनं मिळतंय. फिल्डिंग करणाऱ्या टीम ओमसाई कोलठणला 10 सध्या एक लॉस. न्यू बॅटर आहे सागरला. सागर हा फायनली लास्ट कॉल आहे माडस टीमला. हे षटक संपल्यानंतर आपण इमिडिएटली टॉससाठी टॉस का बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. लाईन इथे देखील मिस केली. बॅटची बाहेरची कडा आणि लागोपाठचा दुसरा फलंदाजात आलाय तंबूच्या आश्रयाला. तू चल मी आहे अशी परिस्थिती. मागच्या 2 बॉल मध्ये हावी ठरलाय गोलंदाज वैभव आणि त्याला मिळतंय या षटकातलं सलगचं हे दुसरे यश. फलंदाज बाद. सागर आल्या पावली परत.
बघत आहोत 10 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू 3 षटक अजूनही बाकी आहेत. 11.00 धाब्याची आवश्यक धावगती रनसोबत त्या ठिकाणी 33. यानंतर होणाऱ्या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरोधात म्हाडस 11 म्हाडस या दोन टीमच्या दरम्यान ही लढत 4 ओव्हरची बॅच पूल ई मधून हा दुसरा तर रेग्युलर शेड्यूल नुसार आजच्या दिवसातील हा 6वा सामना असेल. बॉलर तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. दीपक बॅकफुटर वाले सॉफ्ट हँडली ऑन साइडला प्लेस करतायत. कार्पेट स्ट्रोक ऑफर केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी सहजतेनं पूर्ण झाली आहे आणि सिंगल सोबत स्ट्राईक देखील आता रोटेट होत असताना स्कोर आपण बघू शकाल. सध्या पोहोचलाय तो 11 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 17 चेंडू जातात विजयासाठी रन समेत 32. सुरुवात जबरदस्त झाली होती. पहिला चेंडू 6 मात्र तदनंतर सलगचे 2 धक्के दिले आणि मॅच मध्ये पूर्णपणे ईद झाली आहे. टीम ओमसाई कोल्टन काय जबरदस्त वापसी केली. काय पलटवार केला वैभवनं. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. वेग अतिशय चांगला होता. गुडली स्पॉटवर पिच झाल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना हा चेंडू पाठीमागे टेक ऑफ होतो. सडनली राईज होतोय आणि साकरीला सरप्राईज होतोय. तो म्हणजेच बॅटर. इट्स अ डॉट. 16 चेंडू 32 हे समीकरण. बॅटची आतली कड अँड इट इज फिंगर गोज अप इनटू द एअर. फलंदाज बाद. पंचांची अधिकृत मान्यता. आणखीन एका विकेटचं पतन. 10 वरती 2 विकेट बाद होते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि आता 11 वरती तिसरा फलंदाज देखील लगेचच माघारी परतलाय. तो आई गावदेवी बर्डपाडा टीमचा. ओटी इट्स आउट. त्यांची चांगली कामगिरी सध्या या मॅच मध्ये होत असताना मैत्रीपूर्ण लढत मैदानामध्ये सुरू आहे. अगदी ओपनिंग बाईट मध्येच दोन्ही टीमच्या कॅप्टननं सांगितलं. बट क्रिकेटमध्ये पराभव कोणालाच मान्य नसतो. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच आपले 100% एफर्ट मॅच मध्ये देत असतो आणि सध्या प्रयत्नशील प्रगतशील तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज ओमसाई कोल्टनचे. सांघिक तिसरे सुयश सध्या त्यांना मिळते. त्याचबरोबर गोलंदाज दीपकला या मॅच मध्ये मिळणारी ही सफलता आहे पहिली. 15 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 15 बॉल मध्ये रन समेत विजयासाठी 32 त्या ठिकाणी 32. न्यू बॅटर आहेत साहिल. लेफ्ट हँडर बॅटर सध्या खेळण्यासाठी साकर एंडला. ऑफ साइडला 3 फिल्डर डीप मध्ये साहिल साठी सेट करण्यात आले. कव्हर पॉइंट डीप मध्ये स्ट्रेटिश लॉंग ऑफ स्ट्रेटिश लॉंग ऑन मिड विकेट. त्याचबरोबर आहे स्क्वेअर लेग. फुल्लर लेंथ आणखीन एक वेगवान बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. बॅटन पाठ मधून हलकासा आउट स्विंग होत असताना बाहेरच्या बाजूने टर्न करत असताना गोलंदाज दीपक त्याच्याकडे वेग चांगला आहे. अनुशासन त्याच्या मदतीने तुम्हाला पाहायला मिळत आहे. लयबद्धता विविधता आणि अचूकता या त्रिसूत्रीने सध्या तो गोलंदाजी करत असताना फुल्लर लेंथ ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आणि फायनली कॅच ड्रॉप झाली. फिल्डर कडून बॉल डीप मध्ये निघून झाला. लॉंग ऑफ वरून बॅकअप फायनली अवेलेबल झाला परंतु बॉल उचलण्यासाठी घेतला वेळ आणि तिसऱ्या धावेचा जो कॉल होता तो कॉल आता जीवावरती बेतलाय. नॉटसाकर एंडवरती बॅटर साहिल आणि तो झाला रन आउट. धावबाची शिकार. झाले साहिल आणि न्यू बॅटर पोचला दीपक जर्सी नंबर 95. दीपकच्या अगेन्स्ट आता दीपक पाहिजे कुठला दीपक आता प्रकाशमान होईल. या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ती गोलंदाज दीपकनं. 13 बॉल अजूनही बाकी त्या निर्णायक मॅच मध्ये आणि 13 बॉल मध्ये रन समेत 30. 10 धावसंख्येवरती एकही गडी गमावला नव्हता तो बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी बर्डपाडा टीमनं. परंतु तदनंतर वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा फलंदाजीचा क्रम कोसळताना सध्या तुम्ही पाहतायत. पार्टनरशिपची नितांत गरज आहे. आवश्यकता आहे भागीदारीची. बॅकफुटवर आली कट करण्याचा प्रयत्न. थिकिश आउटर एज बट फिल्डिंग फार चांगली झाली. शॉट थर्डमॅनला डॉट न झाली सांगता ओव्हर नंबर 2 ची
ज्यामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या गोलंदाज दीपकनं आणि महत्वपूर्ण 2 विकेट कार्य केल्या. आणि मॅच मध्ये आता इक्वेशन आहे 12 चेंडू 2 षटकांचा खेळ बाकी असताना धावगती आवश्यक हवी ती 15.00 धावेची आणि रनसभेत त्या ठिकाणी 30. विशेष सन्मान आपण करत आहोत खास करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित सन्माननीय अतिथी मयूरजी पिसेकर साहेब यांचा शुभ सन्मान आपण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न करत आहोत. जे युवा उद्योजक आहेत त्याचबरोबर राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच भारदस्त योगदान तुम्हाला पाहायला मिळतंय. युथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुप्रसिद्ध युवा बांधकाम व्यावसायिक मयूरजी पिसेकर साहेब यांचा शुभ सन्मान सध्या आपण संपन्न करत आहोत आपल्या कमिटीच्या वतीनं. या साहेब आपल्या मयूरजी पिसेकर साहेब आणि त्यांच्या समेत त्यांच्या उपस्थित सर्व मित्र परिवाराचं करूयात आणि ऑनगोईंग मॅच कडे पण जाऊयात. सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी रनसभेत 30. निर्णायक षटक दिनेश येतात गोलंदाजीसाठी. 15.00 धावेची आवश्यक धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे 2 षटक धावा बनवल्या अवघ्या 13 आणि आता 2 षटकात रनसभेत 30. अनिकेतजी कुलकर्णी साहेब हे देखील मयूरजी पिसेकर साहेबांच्या सोबतीने उपस्थित झालेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. मंगेशजी मार्के यांचे शुभ असते अतिथी आणि ती परंपरा आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जोपासत आहोत. आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पहिला चेंडू 2 धावा आल्या काव कॉर्नरला आणि स्कोर सरकला आता दाफलकावरती 15 या आकडावर 11 चेंडू 28 हे समीकरण. या निर्णायक लढतीमध्ये अजूनही बॅलन्स बाकी आहे. स्ट्रायकरला जीवन हा फुल टॉस बट मिसटायमिंग फिल्डर डीप मध्ये सेट आहे आणि त्याच्याकडून झाली मिस्टेक. त्याच्या हाताला घासून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला लगेचच मोजावा लागतोय तो ओमसाई कोल्टनला. 6 मयूरजी पिसेकर साहेब यांच्या समितीतून उपस्थित मान्यवर मयूरजी पिसेकर यांचा देखील शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर्सच्या शुभ असते समीरदादा ऐनकर यांच्या शुभ असते मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपवास सर्व अतिथींचे विशेष आभार. निर्णायक क्षणाला जीवनच्या बॅट मधून या रन्स झाल्या 6. 22 धावा अजूनही हव्यात. बॉल बाकी 10. हा बॉल स्कोर लेगला टर्न करण्यात आला. गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. मिसफिल्डवर 6 आणि तदनंतर लगेचच मोबदला मोजलाय तो गोलंदाजानं. 4 धावा झेल झाला असता तिथे जजमेंट चुकलं फिल्डरचं. अगदी त्याच्या हाताला घासून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. रन्स आला तिथनं 6. लाईफ लाईन मिळाली जीवनला आणि आता सध्या 4 धावा जे दाफलकाला नवी संजीवनी
नवी एनर्जी देऊन जात आहेत. टोटल पोहोचले ती 25 आकड्यावर. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडूत विजयासाठी रन समेत 18. रनचेस मध्ये आता इंटरेस्ट आलाय. प्रेक्षकांची देखील उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. फुल लेन बाटन पाड मध्ये वेग चांगला होता. पूर्णपणे यॉर्क अँड ब्लॉक केलं ते म्हणजे स्ट्रायकर निर्माती बाटर जीवनला वेग चांगला होता गोलंदाजाचा. बाटन पाड मधून बाहेर काढत असताना ऑफसाईडला बिगिट करण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे फसला आणि मागच्या 6-4 नंतर आता झाले कमबॅक. ते गोलंदाजाकडून टाकलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू 18 हे समीकरण. मॅच अजून ऑन आहे. हा फुल टॉस हॅमर गेल्या समोर. लॉंग ऑन डाऊन दी बॉल. मात्र तो क्षेत्ररक्षक फायनली बॉलच्या खाली पोहोचला आणि सुंदर झेल त्या ठिकाणी संपादित केला. स्क्रीनच्या अगदी समोर नावाला कलटणे बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये आपण इक्वेशन बघत आहात. बॅलन्स 18 धाब्याचं. जीवन विजयाच्या आशा जरूर दाखवल्या परंतु तदनंतर तो मोठा सुख मारण्याच्या प्रयत्नात बाद झालाय आणि अशा कंडिशनला टीमसाठी संकट मोचकाची तारणहाराची भूमिका अदा करण्याकरता जर्सी नंबर 7 7व्या क्रमांकावरती न्यू बॅटर पोहोचला. मैदानावरती निलेश सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर लेनला. 7 बॉल 18 समीकरण. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी बर्ड पाटा टीमच्या दृष्टिकोनातून. या बॉलवर जर एखादा बिगिट आला तर इक्वेशन थोडं इझी होईल. रनवे मध्ये थोडा व्यत्यय जरूर आला बट फायनली आपण बघू शकाल मंकड विकेटचा प्रयत्न देखील सुरू होता. या अगोदरच्या सामन्यामध्ये 2 फलंदाजांना मंकड विकेट बाद घोषित करण्यात आलं होतं. तो म्हणजेच सामना होता साई समृद्धी माने लेणे त्यांच्या विरोधात दिवाळी आंबेलेपाडा या 2 टीमच्या दरम्यान. स्टेप आउट झाले. ऑन साइडला टर्न करतायत. काव कॉर्नरला फिल्डर सेट आहे डीप मध्ये. चेंडू बॅटचा अवतरण संपर्क झाला नव्हता सो फक्त एक सिंगल पूर्ण होईल. या निर्णायक षटकाची झाली सांगता दाफलक आपण बघू शकाल. पोहोचले ते 26 आकड्यावर अंतिम षटक. निर्णायक षटक महत्वपूर्ण षटक किंवा या सामन्याचा निकाल आणि परिणाम आणि परिमाण दोन्ही दर्शवणारे षटक. 6 बॉल आता बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये रन सहित विजयासाठी त्या ठिकाणी 6-17चं इक्वेशन. सामन्यामध्ये निर्णायक क्षणाला कॅप्टन आता विश्वास दाखवलाय. तो निर्णायक अंतिम आणि अखेरच्या षटकात त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती जयेश्वर जो स्वतः विकेट किपर बॅटर आहे या टीमचा ज्यानं सुरुवात फार जबरदस्त केली होती पहिल्या डावाची. फिरकी आक्रमण सध्या अंतिम अखेरच्या षटकात तुम्ही बघत आहात. स्पेशल इन्व्हिटेशन आहे मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे जे आयोजक आहेत आणि या स्पर्धेचा कालावधी आहे 2 जानेवारी ते 10 जानेवारी आणि आपल्या मुरबाड विभागातून 3 संघ इन ऍक्शन आहेत. डोंगरनावे, संभाजीनगर आणि त्याचबरोबर कोरावळे. सो आपणा सर्वांना दादांच्या वतीनं रिक्वेस्ट आहे आणि खास करून हे आग्रहाचं आमंत्रण आहे त्या क्रीडा स्पर्धेला देखील भेट देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा. 5 बॉल 17 पहिला चेंडू डॉट आला. हा फुल टॉस. चेंडू बॅटचा आवाजाचा संपर्क झाला नाही मात्र फिल्डर दूर आहेत. गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निर्णायक 5-17चं समीकरण आणि अशा स्थितीला अशा क्षणाला या येत आहेत निर्णायक महत्वपूर्ण संजीवनी देणाऱ्या 4 धावा. चार स्कोर आपण बघत आहोत. पोहोचला 30 आकड्यावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. विकेट फॅक्टर इथे मॅटर करणार नाहीये. 4 बॉल आता बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये रन समेत 13. संधी अजून आहे दोन्ही टीम्सला. पुढ्यात टाकलेला बॉल फ्लाइट जास्त दिली
नॅचरल लेग ब्रेक तुम्ही पाहिला जयेश आगिवले कडून. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडी हरकत गेली. टर्न विथ बाउन्स तुम्ही पाहिला. उचली बरोबर फिरकी देखील या बॉलला जबरदस्त घेतली. जो स्ट्रायकर वरती बॅटरला बीट करून पाठीमागे निघून झाला विकेट किपर कडे. स्टेप आउट झाले मिसॅमिंग. झेलची संधी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल बिट ऑफ वरून बिटॉनच्या दरम्यान कॅच ड्रॉप सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील आता सहजतेने झाली पूर्ण. 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. मिसफिल्ड मिस्टेक ते म्हणजेच फिल्डर माही कडून जर्सी नंबर 04 आणि मोक्याच्या क्षणाला बॅटरला मिळालेलं हे जीवदान आहे. स्कोर बसले 2 धाब्यांना 32 आकड्यावर. 2 बॉल आता बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी रनसमेत 11 कंपल्सरी चेस. या रूलनुसार आता दोन्ही बॉलवरती हवाई हल्लाच करावा लागेल. तो स्ट्रायकर एंडवरती बॅटरला. गल्लीपासून दिल्लीचं अंतर तुम्हाला गाठायचं आहे. सो ऑटो रिक्षा आणि बसनं आता ट्रॅव्हल करून काही होणार नाहीये. त्यासाठी हवाई यात्राच तुम्हाला करावी लागेल. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल 11. स्टेप आउट झाली त्यानंतर विकेट किपरचं सेलिब्रेशन. बॅटर झाला आउट आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मी म्हणेल पूर्वरतपणे कायम केली आहे. चांगलं कमबॅक झालंय ते म्हणजे टीम ओमसाई कोल्टन्स आणि आता अंतिम बॉल वरती आवश्यकता या निर्णायक सामन्यामध्ये 11 धाब्याची. नेक्स्ट मॅच रेडी राहा. महाडस 11 महाडस आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ. हा सामना असेल ई पूल मधील रेग्युलर शेड्यूल नुसार आजच्या दिवसातील 6वा. स्कोर 32. 6 गड्यांच्या मोबदल्यात 1 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता. चुका झाल्या. मिडल ऑर्डरला जी पार्टनरशिप हवी होती, भागीदारी हवी होती, ती भागीदारी बिल्डअप करण्यामध्ये आपण बघू शकाल पूर्णपणे अपयशी राहिले ते फलंदाज आई गावदेवी बरड पडायचे आणि त्याच कारणास्तव बघतात या मॅच मध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आणि हा विजय आता संपादित केला तो ओमसाई कोल्टन. मनपूर्वक अभिनंदन ओमसाई कोल्टन. त्याचबरोबर टप्पा नाडला आपण देऊयात आई गावदेवी बरडपाडा टीमला आणि लगेचच आपण सन्माननीय मान्यवर मयूरजी पिसेकर साहेबांचं मनोगत त्या ठिकाणी थोडक्यात ऐकूयात. हॅलो. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2023 वर्ष 28वे